सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। विद्यार्थ्यांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयामधील गटाशी जुळणारे पद हा जो घटक आहे त्यामधील स्वाध्याय 5.1 सोडवणार आहोत। त्याआधी थोडक्यात आपण गटाशी जुळणारे पद याविषयी माहिती पाहूया। पहा विद्यार्थ्यांनो, यासाठी तुमचा शब्द संग्रह जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे। यामध्ये काय असते पहा की आपल्याला प्रश्नामध्ये विशिष्टपणाचा सारखेपणा असणारे 3 शब्द दिलेले असतात। त्यामध्ये भाज्या, फळे, फुले, व्यक्ती, वाहने, ऋतू वगैरे कोणत्याही बाबींचा काय केलेला असतो, समावेश केलेला असतो। आणि आपल्याला दिलेले जो पर्याय आहेत त्यामधून आपल्याला त्यांच्याशी जुळणारा शब्द काय करायचा असतो, शोधून लिहावयाचा असतो। तर यासाठी पुन्हा एकदा सांगते मी, तुमचा शब्द संग्रह हा फार महत्वाचा आहे। चला तर प्रश्न सोडवण्यासाठी आता आपण सुरुवात करूया। पहा, नाव, नौका, होडी। आता इथे पर्याय पहा, दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय जुळत असेल बरं विद्यार्थ्यांनो? तर पहा, नाव, नौका, होडी ही पाण्यावर चालणारी वाहने आहेत। आणि इथे पर्याय क्रमांक 3 जहाज हे काय आहे, पाण्यावरून जात असतं। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे इथे जुळत आहे, त्यामुळे त्याला मी इथे गोल करून घेत आहे। त्यानंतर पहा पुढील प्रश्न दुसरा, वायव्य, ईशान्य, नैऋत्य। यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांनो उपदिशा पाठ असणं देखील गरजेचं आहे। तर इथे पहा, पूर्व, आग्नेय, दक्षिण आणि पश्चिम। तर तुमच्या जर दिशा पाठ असतील तर आग्नेय ही काय आहे, उपदिशा आहे। आणि उर्वरित ज्या 3 दिलेल्या आहेत म्हणजेच पूर्व, दक्षिण, पश्चिम ह्या मुख्य दिशा आहेत। तर वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय ह्या उपदिशा आहेत। त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। तुमचा जर शब्दसंग्रह व्यवस्थित पाठ असेल तर यामध्ये तुमचा एकही मार्क कमी होणार नाही, हे निश्चितच। नंतर तिसरा पहा, पूर, धरणीकंप, वादळ। तर विद्यार्थ्यांनो, पूर, धरणीकंप, वादळ हे नैसर्गिक संकट आहे। आणि अवर्षण म्हणजे काय, तर दुष्काळ हे देखील नैसर्गिक संकट आहे। त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। तर इथे मी त्याला गोल करून घेत आहे। त्यानंतर चौथा, वडील, पिता, जनक। तर पहा, हे सर्व समानार्थी शब्द आहेत। आणि दिलेल्या पर्यायांचे जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर बाप हा वरील 3ही शब्दांसाठी समानार्थी शब्द योग्य ठरत आहे। त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। त्यानंतर 5वा पहा, मेंदू, फुफ्फुस, आतडे। पर्याय छाती, पोट, जठर, पाठ। तर विद्यार्थ्यांनो पहा, पहिले जे 3 शब्द दिलेले आहेत ते आपल्या शरीराचे अंतरिंद्रिय आहेत। त्यामुळे इथे जठर हे देखील अंतरिंद्रिय आहे, म्हणजे शरीराच्या आतील अवयव आहे। त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। तो इथे मी गोल करून घेत आहे। पहा, सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक घेऊन जर बसला असताल तर तुम्हाला निश्चितच स्वाध्याय समजून जाईल। आणि ज्यांनी पुस्तक घेतलेलं नसेल त्यांनी वहीमध्ये लिहून घेऊ शकतात तुम्ही हा। त्यानंतर 6वा प्रश्न पहा, झरा, नाला, ओहोळ। तर विद्यार्थ्यांनो, वरील जे 3ही शब्द आहेत यातील पाणी हे काय असतं, वाहतं असतं। त्यामुळे ओढा हे काय आहे, याचं गटाशी जुळणारा योग्य शब्द आहे। त्यामुळे त्याला आपण इथे गोल करून घेणार आहोत, पर्याय क्रमांक 2 ओढा। त्यानंतर 7वं पहा, धोतर, पायजमा आणि लुंगी। तर हे सर्व काय आहेत पहा, पायामध्ये घालणारे किंवा कमरेच्या खालची भागामध्ये घालण्याची काय आहेत, वस्त्रे आहेत। धोतर, पायजमा, लुंगी। तर विजार हा या ठिकाणी काय आहे, योग्य शब्द जुळत आहे। त्यामुळे इथे आपण पर्याय क्रमांक 7 ला गोल करून घेणार आहोत। त्यानंतर 8वा प्रश्न पहा, केक, नानकटाई आणि पाव। तर विद्यार्थ्यांनो, हे सर्व बेकरीमध्ये बनवणारे पदार्थ आहेत। आणि पर्याय जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर खारी हा देखील बेकरीमध्येच
तयार होणारा पदार्थ आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. आज आपण पूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे. इथे पहा 9वा प्रश्न. मडके, घागर, माठ हे काय आहेत? सर्व पाणी साठवतो आपण त्यामध्ये किंवा भरून ठेवतो. तर त्याचं उत्तर इथे जुळणारा पद जे आहे ते आहे कळशी. त्यामुळे इथे आपण पर्याय क्रमांक 3 ला गोल करून घेणार आहोत. त्यानंतर पहा 10. उकळणे, वाफवणे आणि तळणे ह्या सर्व काय आहेत विद्यार्थ्यांनो? क्रिया आहेत. त्याचप्रमाणे इथे भाजणे ही काय आहे? ही देखील क्रिया आहे. तर पहा सर्व इथे ह्या ज्या क्रिया दिलेल्या आहेत, उकळणे, वाफवणे, तळणे, हे आपण जे ऊर्जेची साधन आहेत, गॅस, चूल किंवा शेगडी त्यावरती करतो. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 भाजणे हा पर्याय योग्य आहे. त्याला इथे आपण गोल करून घेणार आहोत. इथे थोडा संभ्रम होऊ शकतो, ढवळणे आणि घुसळणे. तर इथे यासाठी आपल्याला कोणत्याही विद्युत उपकरणाची किंवा उष्णतेच्या साधनाची गरज भासत नाही. 11वा प्रश्न. घोडा, बैल, हरिण. तर विद्यार्थ्यांनो पहा तीनही जे प्राणी आहेत ते शाकाहारी आहेत आणि पर्याय जो 3 आहे तो प्राणी म्हणजेच गेंडा हा काय आहे? शाकाहारी आहे. त्यामुळे इथे आपण गोल करून घेणार आहोत. नंतर 12वा. उष्णता, ध्वनी, विद्युत. तर ही सर्व काय आहेत पहा ऊर्जेची साधने दाखवलेली आहेत. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. प्रकाश. त्यानंतर भोपळा, पडवळ आणि तोंडली. तर विद्यार्थ्यांनो इथे पहा ही सर्व कशामधली आहेत? गोलवर्गीय गटातील फळे आहेत. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 टोमॅटो हे याचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 पहा इथे मी गोल करून घेत आहे त्याला. नंतर 14वा प्रश्न. लोणी, तूप, दही. व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर वरील सर्व पदार्थ हे दुधापासून तयार होतात आणि पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पनीर हा देखील दुधापासून तयार होणारा पदार्थ आहे. त्यामुळे तो वरील 3ही दिलेल्या शब्दांशी जुळत आहे. इथे आपण त्याला गोल करून घेणार आहोत. 15वा प्रश्न पहा. गंगा, महानदी, गोदावरी. विद्यार्थ्यांनो हा प्रश्न माहिती असण्यासाठी तुम्हाला थोडंसं तुमचं जे जनरल नॉलेज आहे ते देखील चांगलं असणं गरजेचं आहे. तर पहा गंगा, महानदी आणि गोदावरी या सर्व नद्या ज्या आहेत त्या बंगाल उपसागराला मिळतात आणि दिलेल्या पर्यायामध्ये कावेरी हा जो पर्याय क्रमांक आहे तो गटाशी जुळत आहे, कारण की कावेरी ही नदी देखील बंगाल उपसागराला मिळते. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. इथे त्याला आपण गोल करून घेणार आहोत. 16वा प्रश्न पहा. रताळे, मुळा आणि गाजर. तर वरील जे 3 शब्द आहेत ते कशाचे आहेत? तर पहा ही सर्व काय आहेत? वनस्पतींची काय आहेत? मुळे आहेत. आणि इथे जर तुम्ही व्यवस्थित जर पर्याय पाहिले तर बीट हे काय आहे? त्याच्याशी जुळणारं योग्य शब्द आहे किंवा पर्याय आहे. त्यामुळे त्याला इथे आपण गोल करून घेणार आहोत. त्यानंतर 18वा प्रश्न. जायकवाडी, कोयना आणि उजनी. तर पहा विद्यार्थ्यांनो ही सर्व काय आहेत? धरणे आहेत. आता दिलेल्या पर्यायामध्ये इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे ते काय आहे? एलदरी हे देखील एक धरण आहे आणि एलदरी हे धरण पूर्णा नदीवरती आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे, कारण की दिलेली सर्व ही धरणे आहेत आणि एलदरी हे काय आहे? धरण आहे. त्याला आपण इथे गोल करून घेणार आहोत. 19वा प्रश्न. तुकाराम, नामदेव, चोखा मेळा. विद्यार्थ्यांनो ही सर्व संत आहेत आणि जनाबाई या देखील एक संत होत्या. त्यामुळे वरील दिलेल्या शब्दांशी पर्याय क्रमांक 4 हा जुळत आहे. योग्य पर्याय इथे पर्याय क्रमांक 4च आहे. 20वा. वावर, शेत, शिवार. तर समानार्थी शब्द आहेत सर्वही. तर मळा
हा देखील वरील तीनही शब्दांशी समानार्थी असणारा शब्द आहे, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 21 गोडधोड, गडबड, आजूबाजू. तर विद्यार्थ्यांनो पहा, हे जोड शब्द आहेत. त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक 3 जो आहे सैर भैर, हा देखील जोड शब्द आहे, त्यामुळे इथे आपण त्याला गोल करून घेणार आहोत. परत एकदा मी तुम्हाला सांगते, तुमचा शब्दसंग्रह म्हणजेच पाठांतर असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. प्रश्न 22 कांदा, लसूण आणि आले. तर इथे पहा, इथे योग्य पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 बटाटा. तर आपण इथे गोल करून घेणार आहोत त्याला. मी आधी सांगितलेलं आहे पहा, तुम्ही जर प्रश्न क्रमांक 16 व्यवस्थित जर पाहिलेला असेल तर रताळे, मुळा आणि गाजर ही सर्व काय आहेत, वनस्पतींची मुळे आहेत. हा प्रश्न त्यापेक्षा थोडासा वेगळा विचारलेला आहे. 23वा प्रश्न राग, क्रोध, संताप. तर हे सर्व काय आहेत, समानार्थी शब्द आहे. त्याचप्रमाणे कोप हा देखील या तीनही शब्दांशी जुळणारा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे आपण त्याला गोल करून घेणार आहोत. कोप पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा 24वा प्रश्न बांगडी, थाळी, नाणे. आता इथे पहा, ही सर्व जे तीनही शब्द आहेत ते काय आहेत, वर्तुळाकाराशी संबंधित आहे. आणि बशी हा देखील वर्तुळाकाराशी संबंधित असणारा शब्द आहे, त्यामुळे तो गटाशी जुळत आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 25वा मनीषा, अभिलाषा आणि कामना. तर विद्यार्थ्यांनो, हे सर्व समानार्थी शब्द आहेत. त्यामध्ये इच्छा हा देखील समानार्थी शब्द आहे. मनीषा, अभिलाषा, कामना आणि इच्छा हे सर्व चारही शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर पहा 26वा प्रश्न आठवडा, पंधरवडा आणि महिना. तर ही सर्व काय आहेत पहा, ही काय आहेत, कालाची एकके आहेत. तर इथे तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे, वर्ष. नंतर 27वा प्रश्न डोळे, नाक, कान. हे जे 3 शब्द दिलेले आहेत ही काय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. आणि पर्यायामध्ये व्यवस्थित जर पाहिलं तर त्वचा हे देखील एक ज्ञानेंद्रिय आहे, त्यामुळे योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. पहा, त्याला मी इथे गोल करून घेत आहे. त्यानंतर 28वा प्रश्न आफ्रिका, अंटार्क्टिका आणि युरोप. तर विद्यार्थ्यांनो, ही सर्व काय आहेत, तर खंडांची नावे आहेत. तर इथे पर्याय क्रमांक 1 म्हणजे दक्षिण अमेरिका हा देखील एक खंड आहे, त्यामुळे तो योग्य पर्याय आहे, त्याला आपण गोल करून घेणार आहोत. नंतर 29वा प्रश्न सायकल, विमान आणि मोटार. तर पहा, ही सर्व जी आहेत ती काय आहेत, वाहनं आहेत. त्यामध्ये रेल्वे हे देखील एक वाहनच आहे, त्यामुळे तो गटाशी जुळणारा शब्द आहे, तो आपण इथे गोल करून घेणार आहोत. त्यानंतर 30वा प्रश्न पहा भोजपुरी, तुळू, मालवणी. ह्या सर्व काय आहेत, तर ह्या सर्व स्थानिक बोलीभाषा आहेत. जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर अवधी ही देखील काय आहे, एक बोलीभाषाच आहे, स्थानिक बोलीभाषा आहे, त्यामुळे ती गटाशी जुळत आहे. इथे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा 31वा प्रश्न हिमालय, सह्याद्री, विंध्य. तर इथे गटाशी जो योग्य जुळणारा शब्द आहे, तर त्यासाठी तुम्हाला हिमालय, सह्याद्री, विंध्य ही काय आहेत, पर्वतांची नावे आहेत. तर पहा, इथे पर्याय क्रमांक 3 हे देखील काय आहे, पर्वताचं एक नावच आहे, त्यामुळे तो दिलेल्या शब्दांशी जुळणारा पर्याय आहे, तो आपण इथे गोल करून घेणार आहोत. त्यानंतर 32वा प्रश्न पहा हस्त, रोहिणी, मघा ही काय आहेत, नक्षत्र आहेत. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे स्वाती हे काय आहे, नक्षत्र आहे. मेष आणि मीन ह्या राशी आहेत. तर शरद हा ऋतू आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे, तो आपण पर्याय गोल करून घेत आहोत. 33वा प्रश्न पहा हेमंत, वसंत,
शरद. तर ही काय आहेत? ऋतूंची नावे आहेत. तर इथे पहा शिशिर हा देखील एक ऋतू आहे. पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न आहे पहा 34वा प्रश्न आहे. पूर्ण स्वाध्याय मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितलेला आहे. शेवटचा प्रश्न पहा जंजिरा, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग. तर विद्यार्थ्यांनो ही तीनही काय आहेत? जलदुर्ग आहेत. तर पर्याय क्रमांक 3 विजयदुर्ग हा देखील एक जलदुर्गच आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. विद्यार्थ्यांनो पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्वाध्याय सोडून दाखवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.